अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबवा या शरद पवारांच्या वक्तव्याचा निषेध करत धुळ्यात आरपीआयनं पवारांच्या पुतळ्याचं दहन केलं। शरद पवारांनी अनुसूचित समाजाची माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। पवारांच्या या वक्तव्यानं अनुसूचित समाजाच्या भावना दुखावल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे। नागपुरात येऊन वेगळ्या विदर्भाचं आंदोलन आणि वैदर्भीय जनतेच्या भावनांचा अनादर करणाऱ्या काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्या भाषेचा विदर्भामध्ये निषेध केला जातोय। वेगळा विदर्भ हे आंदोलन आहे। राणे यांनी अत्यंत असभ्य भाषेत या आंदोलनाचा अनादर केलाय। त्याचा निषेध करत वरोरा शहरातील रत्नमाला चौकात सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत राणेंचा पुतळा जाळला। 3 महिन्यांपूर्वी आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचे संकेत देणारे खासदार श्रीरंग बारणे यांनी आता महायुतीचे संकेत दिलेत। महायुतीचा निर्णय उद्धव ठाकरे घेणार असले तरी स्थानिक पातळीवर महायुतीसाठी सर्वजण सकारात्मक असल्याचा दावा निर्वाळा त्यांनी केलेला आहे। पालिकेमध्ये सलग 15 वर्ष सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला नमवायचं असेल तर युती गरजेची असल्याचं बारणे यांनी स्पष्ट केलंय। 3 महिन्यांपूर्वीच्या वक्तव्यात बदल करत महायुतीसाठी हात त्यांनी पुढे केलेला आहे। नांदेड शहरात ईपीएस पेन्शनधारकांच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। कला मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर निघालेल्या या मोर्चात अनेक पेन्शनर सहभागी झाले होते। ईपीएस पेन्शनधारकांना साधारण 1000 रुपये पेन्शन मिळते। आजच्या महागाईच्या काळात ही पेन्शन औषधाचा खर्चही भागवू शकत नाही। त्यामुळे शासनाने ईपीएस पेन्शनर्सना तात्काळ वाढीव पेन्शन द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। औरंगाबादेतल्या विक्रीकर विभागातल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी निदर्शनं केली। वेतन असमतोल, उपायुक्तांना निवड श्रेणीचे लाभ मिळण्याबाबत होत असलेली दिरंगाई, रिक्त पदं न भरण्यानं वाढणारा कामाचा ताण अशा सगळ्या समस्या यावेळी मांडण्यात आल्या। यानंतरही जर सरकारने मागण्यांची दखल घेतली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा देण्यात आला आहे। गेल्या 4 वर्षांपासून आंतरजिल्हा बदलीसाठी प्रतीक्षा करणाऱ्या नंदुरबारमधील शिक्षकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केलं। जालना, बुलढाणा अशा विविध ठिकाणी बदली झालेल्या शिक्षकांची नंदुरबारमध्ये बदली करण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। या बदलीबाबत लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीनं गडचिरोलीतल्या धानोरा पंचायत समितीसमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये धानोरा तालुक्यातील दुर्गम भागातून शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते। 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांची 1982 ची मूळ पेन्शन योजना बंद करून नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती योजना अंमलात आणली। या योजनेला विरोध करत जुनीच पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करण्यात येते। अमरावतीतल्या धारणीमध्ये संतप्त जमावानं चक्क पोलीस ठाण्याचीच तोडफोड केल्याचं समोर येत आहे। गेल्या 2 दिवसांपासून धारणीमध्ये वीज पुरवठा ठप्प आहे, तो सुरू करण्यात यावा अशी मागणी करत शेकडोंचा जमाव वीज वितरण कार्यालयावर जमा झाला। मात्र त्यांची कोणी दखलच घेतलेली नाही। यावेळी नागरिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आणि संतप्त लोकांनी पोलीस ठाण्यावर हल्ला केला। या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आलेली आहे तर 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अकोला जिल्ह्यातल्या तब्बल 9002 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अडकल्याची माहिती समोर येते। अनुसूचित जाती ओबीसींसाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचा प्रस्ताव महाविद्यालयाने समाज कल्याण विभागाकडे पाठवावा लागतो। मात्र जिल्ह्यातल्या अनेक महाविद्यालयांनी हे प्रस्ताव पाठवलेच नसल्यानं विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावं लागतंय। बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी पुलाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे। दररोज या पुलावरून होणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे असंख्य खड्डे पडलेले आहेत। पुलाचे कठडे खचलेले असून ते कधीही कोसळू शकतात। या पुलाची डागडुजी होणं अतिशय गरजेचं असून सध्या त्वरित यावरील खड्डे तरी बुजवावे अशी मागणी नागरिक करत आहेत। उरण बंदरावर जाण्यासाठी बनवण्यात आलेल्या उरण पनवेल बायपास मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य दिसून येतंय। या मार्गावरून सतत कंटेनर ट्रेलर्स याची मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक होत असल्यामुळे खड्ड्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय। त्यामुळे लहान वाहन चालकांना या रस्त्यावरून जाताना कसरत करावी लागते। परिसरातल्या कंटेनर यार्ड्समुळे रस्त्यावर माती पसरल्यामुळे दुचाकी घसरण्याच्या घटनाही घडत आहेत। 3 दिवसांपूर्वी त्रिवेंद्रमजवळ मंगलोर एक्सप्रेस गाडीचा अपघात झाल्यानं कोकण रेल्वेचं वेळापत्रक पुरतं कोलमडलेलं आहे। दक्षिणेकडून मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या 6 ते 23 तास उशिरानं धावतात। गणेशोत्सव आणि वेलंकणी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात तसंच दक्षिणेत जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्यामुळे त्यांची गैरसोय होते। गोंदिया जिल्ह्यातल्या सालेकसा तालुक्याजवळ दरेकशा गावाजवळ
मालगाडीचा एक डब्बा रुळावरून घसरला, त्यामुळे मुंबई हावडा उपलाईनची वाहतूक तब्बल 13 तास ठप्प झालेली होती। त्यामुळे अनेक गाड्या उशिराने धावल्या, अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले, प्रवाशांचेही त्यामुळे प्रचंड हाल झाले। मालगाडीचा वेग जास्त असल्याने जवळपास 1 किलोमीटर ही गाडी घसरत गेली आणि त्यामुळे रूळ खराब झालेले होते। हावडा अहमदाबाद रेल्वेमधून एका अज्ञात इसमाने एका महिलेला बाहेर फेकल्याची घटना समोर येते। या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। गोंदियातल्या मोंडीकोटा गावात सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली। रेल्वे रुळाशेजारी काम करणाऱ्या शेतकऱ्यांना रुळावर एक महिला जखमी अवस्थेत पडलेली आढळली। तिला अहमदाबाद एक्सप्रेसमधून ढकलण्यात आल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तवलाय। या प्रकरणी अधिक तपास केला जातोय। जादूटोण्याच्या संशयातून भंडाऱ्यात एका वृद्ध दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आली। तुमसर तालुक्यातल्या दावेझरी गावात 3 दिवसांपूर्वी एका 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता। यादवराव आणि कौशल्या ढोक या वृद्ध दाम्पत्याने जादूटोणा करून या मुलाला मारलं असल्याचा गावकऱ्यांना संशय होता। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी 16 जणांना अटक केलेली असून त्यांच्या विरोधात महाराष्ट्र नरबळी विरोधी कायदा, अॅट्रॉसिटी आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या बनमेरू महाविद्यालयातील कुलभूषण बाऊसकर या शिक्षकाला प्राचार्यांकडून कामातल्या दिरंगाईबाबत नोटीस देण्यात आली होती। त्यांना संतप्त झालेल्या बाऊसकरच्या आईवडिलांनी आणि पोलीस निरीक्षक पत्नीनं महाविद्यालयात जाऊन गोंधळ घातला। कर्मचाऱ्यांना मारहाण केली। ही मारहाण मोबाईल आणि सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे। या प्रकरणी दोन्ही बाजूकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती गोळा केल्याप्रकरणी गोंदिया पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दिलीप भोवते यांना 4 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। गोंदिया न्यायालयाने दिलेल्या निर्णयात दिलीप भोवते यांनी 25,66,000ची जास्तीची संपदा गोळा केल्याचे आरोप सिद्ध झालेले आहेत। एसीबीने भोवतेंच्या संपत्तीबाबत अधिक तपास सुरू केलेला आहे। जालन्यातल्या रामसगाव फाट्याजवळ सोमवारी रात्री चोरट्यांनी दुचाकी अडवून तलवारीने वार केल्यामुळे 2 जण गंभीर जखमी झालेत। नितीन गिराम आणि सुधाकर खैरे अशी या जखमींची नावे आहेत। त्यांच्यावर जालन्यातल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दुचाकीवरून तीर्थपुरीला येत असताना त्यांच्यावर हल्ला झालाय। या प्रकरणी गोंदी पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। पंढरपुरातल्या टेंभुर्णीजवळ तिघांना मारहाण करून 15 तोळे सोनं आणि 60,000 रुपये लंपास करण्यात आलेले आहेत। आलेगाव बुद्रुक माढा इथल्या घरात घुसून चोरट्यांनी मारहाण करत ही चोरी केली आहे। या चोरीनं परिसरात एकच खळबळ उडालेली आहे। पोलिसांनी अधिक तपास या प्रकरणी सुरू केलेला आहे। सिन्नरमध्ये 2 टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून एका अल्पवयीन तरुणीनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। गल्लीतील 2 मुलं या मुलीला नेहमी त्रास द्यायचे, याबाबत तिने पालकांना सांगितलेलं होतं। शाळाही बदलली होती, पण या रोड रोमिओनी तिचा पिच्छा सोडला नाही। अखेर निराश झालेल्या या मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणी सिन्नर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून दोघांना अटक करण्यात आली आहे। मरावे परी देहरूपी उरावे या घोषणेसह नांदेड शहरात अवयवदानाबाबत जनजागृती करण्यात आली। आयुर्वेदिक महाविद्यालय ते शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहापर्यंत ही रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये डॉक्टर, नर्स यासह शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले होते। मृत्यूनंतर प्रत्येकानं अवयवदान करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं। अवयवदानाची चळवळ सर्वसामान्यांमध्ये रुजवण्यासाठी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयातर्फे जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। रॅलीत शहरातल्या सर्वच महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते। जटपुरा गेट, गिरनार चौक आणि गांधी चौकातून फिरत पथनाट्य आणि घोषणांच्या माध्यमातून लोकांना अवयवदानाचं आवाहन करण्यात आलं। अवयवदानानिमित्त पुढचे 3 दिवस विविध स्पर्धा, कार्यशाळा आणि चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं। गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी रॅली काढण्यात आलेली आहे। या रॅलीमध्ये जिल्ह्यातील इतर शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थीही सहभागी झालेले होते। मानवी शरीरातील कोणते अवयव जिवंतपणे दान केले जाऊ शकतात याबाबत माहिती देण्यात आली। अवयव दिनानिमित्त पुढचे 2 दिवस अवयवदान नोंदणी शिबिराचंही आयोजन करण्यात आलं आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून राज्यभरात अवयवदानाविषयी जनजागृती करण्यात येते। अवयवदान दिनानिमित्त जळगावातही जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अवयवदानाचं महत्त्व साध्या सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आलं। 30 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर असे 2 दिवस अवयवदानाची नोंदणी करण्यात येणार आहे। इंदापूर शहरातल्या श्रीमंत शिवराज प्रतिष्ठानच्या तरुण-तरुणींनी एकत्र येऊन ढोल पथकाची स्थापना केली आहे। या पथकाचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला। सध्या या पथकात 50 वादक असून गेल्या 15 दिवसांपासून त्यांचा सराव सुरू आहे। ग्रामीण भागात डॉल्बीवर बंदी आणल्यामुळे ढोल ताशा पथकांना सध्या मोठी मागणी असल्यामुळे मुंबई पुण्यातली ही क्रेज गावातही दिसून येते।
औरंगाबादच्या पैठण तालुक्यातल्या आडगाव जावळे परिसरात झालेल्या मुसळधार पावसानं गावातला बंधारा फुटलेला आहे, ज्यामुळे शेकडो एकर जमिनीवरच्या पिकांचं नुकसान झालंय। केवळ पैठण भागातच झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। कापूस, बाजरी, मूग इत्यादी पिकं पाण्यामुळे वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। लातूरातल्या कापड गल्लीत धोंडी धोंडी पाणी दे असं म्हणत वरुणराजाला साकडं घालण्यात आलं। परिसरातील लहान मुलांनी कमरेला निंबाचा पाला लावून वरुणराजाच्या कृपेची प्रार्थना केली। गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून या भागात पावसानं उघडीप दिली आहे, त्यामुळे शेतकरी निराश झालेले असून पुन्हा एकदा दुष्काळाचं संकट येऊ नये यासाठी हे आवाहन करण्यात आलंय। हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाने उघडीप दिलेली असली तरी जलयुक्त शिवार योजनेमुळे पिकांना पाणी मिळत आहे। या अभियानाअंतर्गत जिल्ह्यात तब्बल 3,500 कामांमधून 4,000 टीएमसी पेक्षा जास्त पाणीसाठा जमा झालेला आहे। जामठी गावात करण्यात आलेल्या जलयुक्तच्या कामामुळे परिसरातील शेतकऱ्यांची पाण्याची समस्या सुटलेली असून कोरड्या पडलेल्या बोरवेल्स आणि विहिरींना पाणी आलेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटलेली आहे। जळगाव जिल्ह्यातल्या भडगाव तालुक्यात 2 दिवसांपासून झालेल्या दमदार पावसानं नद्या नाले ओसंडून वाहत आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून भीषण पाणी टंचाईला सामोरे जाणाऱ्या भडगाव वासियांसाठी ही आनंदाची पर्वणी ठरली आहे। त्यामुळे वरुणराजाचं ऋण व्यक्त करण्यासाठी परिसरातल्या शेतकऱ्यांनी या पाण्याचं जलपूजन केलं। गणेशोत्सवाला अवघ्या 8 दिवस उरल्यानं नंदुरबारमधील गणेश चित्रशाळांमध्ये लगबग वाढलेली आहे। गणेश मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्यात येतोय। गुजरात आणि मध्य प्रदेश अशा दोन्ही राज्यातून गणेश मूर्तींना मोठी मागणी असल्यामुळे नंदुरबारमधील गणेश चित्रशाळांना यात्रेचं स्वरूप आलेलं पाहायला मिळतंय। पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी यंदा पंढरपुरात पंचगव्यापासून बनवलेली इको फ्रेंडली गणेश मूर्ती पाहायला मिळते। आटपाडीच्या तात्या गायकवाड यांनी हा प्रयोग केलाय। देशी गाईचं शेण, दूध, दही, तूप आणि गोमूत्र एकत्र करून या मूर्ती तयार करण्यात आल्या। यासाठी ओरिसामधील कारागिरांची मदतही घेण्यात आली आहे। पंचगव्यापासून एकूण 2,500 गणेश मूर्ती तयार करण्यात आल्या। लातूरातल्या निवळी गावातल्या जिल्हा परिषद शाळेनं झाडांचा वाढदिवस साजरा केला। झाडं लावण्याबरोबरच ती जगवणं किती गरजेचं आहे याचं महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं। शाळेत गेल्या वर्षी लावलेला 1-2 नव्हे तर तब्बल 700 झाडांचा यावेळी वाढदिवसही साजरा करण्यात आला। या अनोख्या उपक्रमाचं गावात कौतुक केलं जात आहे।